नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं व्यथा ग्रामीणच्या या चॅनलमध्ये. आपल्या पूर्वीप्रमाणे जी कला असते, पूर्वीच्या भरपूर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कला होत्या आणि त्याच कलेतला एक ही कला म्हणजे बहुरूपीची कला, जे काका प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाला हसवतात, खेळवतात. लहान मुलांना सगळ्याची ही कला जिवंत ठेवण्याचं काम हे मंडळी करतात. असेच हे मंडळी आज आपल्या गावामध्ये आले होते, आपल्या घरी आले होते, तर ते आपल्याला थोडी त्यांची कला दाखवणार आहेत. बिन पगारी साहेब फुला अधिकारी दंगली पेटले चाले घरे. 150 लोक साहेब झाडाखाली मगा साहेब 8 केले कार. बर्फाच्या कारखाना मगा आग लागली खेकडे फरण मासे 8 केले कार. सासरे साहेब आमच्या लग्नाच्या वेळी सरगेला. जेवाला मीठ लाडू केले, शेंबडाची कडी, मेकडाचे वडे. पण म्हणून जेवायचं हात बांधून खायचं. काका मग आता लग्न कुठं आहे? सासऱ्याचं लग्न आहे तर वैतागवाडीला, अच्छा अच्छा. परेशान जिल्हा. हां हां हां. डांबरासारखी मुलगी गोरी केलेली आहे. हां हो, कर्ज गेलं तर पैसे उपास. बघा, जाऊन मला भाचे भाऊ साहेबाची मला वय कमी त्याच्या तुम्हाला सोडून दिलं का. मोठं लग्न होणार आहे वाटतं. मोठं लग्न होणार आहे आता 15 कोटी. हा, झाडाखाली गाड्या उभ्या केल्या हरभऱ्याच्या काल. 45 उचला तुला मोटर बसले, हागंदरला बोर घेतला, लय खर्च वाढला. बापरे. हेलिकॉप्टरच्या खाली बसून आलो का, दोन्ही पिक गोगलच्या काचा उडून गेले का. हो का? हो, त्याच्यामुळे डोळ्याला अंधार येईल का. अंधाराच्या वाडीने आलो, घरच्या वाडीला. कोणत्या गावाला आले? वैतागवाडी रोड, परेशान जिल्हा. आता तुम्ही निमंत्रण देताय म्हणायचं. निमंत्रण द्यायचं तिकडे. बर बर बर. फुलसांगीच्या तळ्यावर गाड्या वाक्या तिकडे. अच्छा अच्छा. हो. तापाच होता म्हणायचं. हो, सासऱ्याचं लग्न आहे आता तिकडे. हो. हो, अन्न पाणी बंद, पोळ्या चालू, मेकळाच्या वाडे, शेंबडाची कडी. हो, धन्यवाद. धन्यवाद काका. धन्यवाद. निर्दोष केलं. कोणत्या गावचे म्हणले? उस्मानाबाद जिल्हा. धाराशिव का? हे उस्मानाबादहून आलेले आहे, धाराशिव जिल्ह्यातून. आणि इतक्या लांबून येऊन बीड जिल्ह्यामध्ये आपली कला ते सादर करत आहेत. आणि ही एक पूर्वीपासून आलेली कला आहे आणि ही कला सादर करताना अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद काका. धन्यवाद.